नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आदित्यला जेव्हा जाग येते तेव्हा मात्र आदित्य घाबरून उठतो. तो खूप घाबरून गेलेला असतो. तो विचार करत म्हणतो, हे काय केलं आहे मी आणि असं कसं होऊ शकतं. परंतु मुक्ताला हे जर कळालं तर त्या मला ओरडतील, माझी पप्पांकडे कंप्लेंट करतील आणि आता मी काय करू. आदित्य खूप घाबरून जातो आणि त्याला सावनीचं बोलणं आठवत असतं की आपल्यातून एक जरी चूक झाली तरी आपल्याला मुक्ता कधीही घराबाहेर काढू शकते. आता आदित्य घाबरतच म्हणतो, मी काय करू. तेवढ्यातच आदित्यला दरवाजाचा आवाज येतो आणि म्हणूनच आदित्य पुन्हा एकदा झोपण्याचं नाटक करतो. तर आता मुक्ता ही रूममध्ये येते आणि विचार करत म्हणते, आदित्य अजून झोपलाय. तर असं म्हणत मुक्ता ही आदित्यला उठवण्यासाठी येते आणि आदित्यला म्हणते, राजा रे उठतोयस ना, शाळेत जायचं आहे ना. परंतु आदित्य काही उठत नसतो. आता मुक्ता ही मनाशी विचार करत म्हणते, खूप घाबरला होता रात्री आणि आताही उगाच काहीतरी विचार करत असेल. राहून देत, मी सागरना सांगते की आजचा एक दिवस त्याला आपण शाळेतच नको पाठवूया. तर आता मुक्ता ही आदित्यला म्हणते, झोप राजा, मी थोड्या वेळाने तुला उठवण्यासाठी येईल. आदित्यने झोपण्याचं नाटक केलेलं असतं परंतु मुक्ता तिथून निघून जाते. आता मुक्ता तिथून निघून गेल्यानंतर आदित्य घाबरतच उठतो आणि विचार करत म्हणतो की कोणाला कळू नये म्हणून आता मी काय करू. आता आदित्य तिथे असलेलं टॉवेल घेतो आणि बेडवर असलेली सू पुसण्याचा प्रयत्न करत असतो. ते सगळं काही पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो परंतु सुसूचा डाग काही जात नसतो. तर आदित्य विचार करत म्हणतो की काय करू, हा डाग तर जातच नाहीये. आणि म्हणूनच आदित्य डाग जाण्यासाठी आणि कोणाला वास येऊ नये यासाठी त्यावर पावडर ओततो. आता वास येऊ नये म्हणून पावडर तर ओततो परंतु डाग काही जात नसतो. आता आदित्य म्हणू लागतो, मुक्ताला कळायच्या आत मला काहीतरी करायला हवं. आदित्य घाबरून गेलेला असतो. काय करावं त्याला काहीच कळत नसतं. मुक्ता आपल्याला घराबाहेर काढेल या विचारानेच आदित्य घाबरत असतो आणि विचार करत म्हणतो की नाही, माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली आहे, असं व्हायला नको होतं. दुसरीकडे पाहायला मिळतं, स्वाती ही सावनीच्या रूममध्ये येते परंतु सावनी अजूनपर्यंत लोळतच पडलेली असते. आता सावनीला झोपलेलं पाहून स्वाती म्हणू लागते, मम्मी अगदी बरोबर बोलत असते, म्हैशीसारखी लोळत असते ही, खायला काळ आणि भुईला भार. सावनी उठ चल, असं म्हणत स्वाती ही सावनीला उठवत असते परंतु सावनी काही उठत नाही. आता सावनी ही झोपेतच विचारते, कोण, संगीता की रूपा. आता मात्र स्वातीला धक्का बसतो. तर सावनी झोपेतच म्हणते, कोण पण असू देत परंतु माझी बेडटी घेऊन या आणि हो, बाथटब भरत ठेवा. आता मात्र स्वातीला खूप राग येतो. आता स्वाती ही सावनीला म्हणते, त्याच बाथटबमध्ये तुला नाही जर बुडवलं तर नावाची स्वाती नाही मी. तुला काय वाटलं ग, तुम्ही तुझी नोकर आहे का. अगं जरा डोळे उघड आणि बघ, महाराणीसारखी फक्त लोळत पडली आहे. हे आमचं घर आहे आणि असं तुला लोळत पडायला मिळणार नाही. असं म्हणत स्वातीही पुन्हा एकदा सावनीला उठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु सावनी काही उठत नाही. तर आता स्वाती म्हणते, दगड. एक वेळ तो दगड तरी परवडला, दगडाने ठेचता येतं, वाटता येतं परंतु ही तर बिनकामाची. मुक्ता पण ना कोणाला पण उचलून आणते बिचारी. तिला तर तिच्या लेकीची काळजी असते. आपल्या लेकीला काय हवं काय नको हेही पाहत असते आणि भाईला त्याचा आधी मिळावा त्यासाठीही धडपडत असते. परंतु हिला काही आहे का पोटच्या पोराबद्दल. हिला दया माया काहीच नाही, फक्त लोळत पडायचं. आणि ती मुक्ता मर मरत असते. आदित्यने काही खाल्लं आहे का, त्याला काही हवं आहे का, त्याला टेन्शन आलं असेल का, या सगळ्या गोष्टीचा विचार फक्त मुक्ताच करत असते. सर्व तिनेच करायचं का. परंतु मी तरी कुठे डोकं आपटते आहे. हिच्यासमोर डोकं आपटून काही होणार आहे का. ही तर दगड आहे, हिला कशाचाही फरक पडणार नाही. त्यामुळे डोकं आपटून काहीच उपयोग नाही. आता मात्र स्वातीला सावनीचा खूप राग आलेला असतो. सावनी काही उठायला पाहत नसते आणि म्हणूनच स्वाती ही रागानेच तिथून निघून जाते. सावनी मात्र शांत लोळत पडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही किचनमध्ये काम करण्यासाठी जात असते परंतु जेव्हा मुक्ताचं लक्ष टेबलवर जातो तेव्हा मात्र तिथे पाहते तर सईचा डबा तिथेच असतो. तेवढ्यातच तिथे लकी येतो. तर मुक्ता ही लकीला म्हणते, अरे लकी, सईचा डबा इथेच राहिला आहे, जर व्हॅन गेली नसेल तर तू सईचा डबा देशील का. लकी म्हणतो की हो. असं म्हणत लकी हा सईचा डबा देण्यासाठी निघून जातो. तर आता मुक्ता ही किचनमध्ये काम करण्यासाठी येते परंतु मुक्ताचा काही कामात लक्ष लागत नसतो. मुक्ताला सतत आदित्यचे शब्द आठवत असतात. आदित्यचं बोलणं आठवतं. आदित्यने कशाप्रकारे गयावया केलेली असते ते सर्व क्षण मुक्ताला आठवत असतात आणि मुक्ता ही आदित्यचा विचार करत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. आता हे सगळं काही सागर पाहतो. मुक्ता विचार करत आहे हे सागरच्या लक्षात येतं आणि म्हणूनच सागरा मुक्ताकडे येतो आणि पाहतो परंतु मुक्ता काही भानावर नसते. ती स्वतःच्या विचारातच असते. तर आता सागरा मुक्ताला भानावर आणतो आणि विचारतो, काय झालं आहे. तर मुक्ता म्हणते, काहीच नाही,
तर सागर म्हणतो, हे बघा, मला माहीत आहे ना काय झालं आहे ते, मी सांगतो. तुमचा विचार करण्याची क्षमता मात्र जास्तच वाढत चालली आहे. खरं तर तुम्हाला विचार करण्याचा रोगच झाला आहे. हे बघा, अहो जास्त विचार करू नका. एवढा विचार करणं चांगलं नाही. मेंदूची तब्येत बिघडते. तर मुक्ता म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही आता मला सायकोलॉजी सांगणार आहात का, शिकवणार आहात का? तर सागर म्हणतो, अर्थातच. तुम्हाला आता शिकवावं तर लागणारच ना, कारण जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्हीही मला समजावत असता, शिकवत असता. मग आता तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला समजावत आहे. तर त्यानंतर सागरा मुक्ताला म्हणतो, प्रत्येक डॉक्टरला पण डॉक्टरची गरज पडतेच. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, बेसिकली मी आता आजारी आहे आणि मला डॉक्टरची गरज आहे, म्हणजे आता तुम्ही माझे डॉक्टर आहात का? तर सागर म्हणतो की हो, मीच तुमचा डॉक्टर आहे. असं म्हणत सागरा मुक्ताला म्हणतो, ही कामं बाजूला ठेवा. असं म्हणत मुक्ताचा हात हातात घेतो आणि त्यानंतर मुक्ताची नाडी चेक करत असतो. मुक्ता म्हणते, बाप रे, तुम्ही काय करत आहात? तर सागर म्हणतो, काही नाही, तुम्ही जरा शांत राहता का? तर आता मुक्ता मात्र शांत असते. तर सागरा मुक्ताला म्हणतो, बाप रे, विचार करण्याच्या आजारापेक्षा तुम्हाला एक गंभीर आजार झाला आहे. मुक्ता विचारते, काय? तर सागर म्हणतो, हो, हृदयाचे ठोके वाढलेत, छातीतली धडधड वाढली आहे. अहो तोच आजार, ज्या आजारामध्ये आपल्याला झोप लागत नाही, अस्वस्थ वाटत असतं, सतत अस्थिर वाटत असतं. अहो तोच आजार. तर मुक्ता विचारते, कोणता आजार? तर सागर म्हणतो, हाच आजार ज्यामध्ये तुम्ही एका व्यक्तीचा सतत विचार करत असता. एका व्यक्तीचा विचार सतत तुमच्या डोक्यात असतो. ती व्यक्ती सतत समोर आली की तुमच्या काळजाची धडधड वाढायला सुरुवात होते. म्हणजेच मी समोर आलो की तुमच्या काळजाची धडधड वाढत असते ना. सतत तुम्ही माझाच विचार करत असताना सतत तुमच्या डोक्यात माझाच विचार सुरू असतो ना, मला माहीत आहे. तर मुक्ता म्हणते, सागर. तर त्यानंतर सागर म्हणतो की हो, मला माहीत आहे. तर आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर, अहो तुमचं काय चाललं आहे? 2 मुलांचे बाबा आहात ना तुम्ही, आणि कॉलेजच्या मुलांसारखे काय वागत आहात? तर आता सागर म्हणतो, अरे यार, काय चाललं आहे हे? किती अनरोमॅन्टिक आहात तुम्ही. तर मुक्ता म्हणते, काय? तर सागर म्हणतो की हो, आणि मला एक सांगा, 2 मुलांचा बाप असलो म्हणून काय झालं? मी रोमांस करू शकत नाही का? कधी कधी असं वाटतं की जगातील बोरिंग बाईशी मी लग्न केलं आहे. मुक्ता विचारते, काय? मी आणि बोरिंग? तर सागर म्हणतो, बोरिंग नाही, महाबोरिंग, महाबोरिंग. कळालं का? तर आता मुक्ता म्हणते, का हो का? तर त्यानंतर सागर म्हणतो, अहो तुम्ही माझा इतका विचार करता, माझा विचार सतत तुमच्या मनात असतो, परंतु मलाच कळत नाही की तुमच्या मनात नक्की काय चाललं आहे. आणि हो, तुमच्या मनात जरी काही चालू असलं तरी तुम्ही कधीही बोलून दाखवत नाही. तर मुक्ताही सागरला म्हणते, सर्वच बोलून दाखवावं लागतं का? आणि ते गरजेचं आहे का? अहो माझ्या वागण्यातून, नजरेतून तुम्ही समजून घेऊ शकत नाही का? सागर म्हणतो, घेईन ना, परंतु तुमच्या आवाजात ऐकायला मला खूप आवडेल. जे मनात आहे ते ओठावर आणायला काहीच हरकत नाही. काय हरकत आहे, बोला ना. आता हे सगळं काही सावनी पाहत असते. त्या दोघांमधील जवळीक पाहून सावनीला खूप राग येत असतो. सागर मुक्ताला म्हणतो, बोला ना, तुम्ही काहीच बोलत नाही आहेत. आता मुक्ता मात्र सागरकडे प्रेमाने पाहू लागते. सागरा मुक्ताला म्हणतो, ओठ आपले, विचार आपले, माणूसही आपला, मग काय झालं, आणि मी स्वतःला का अडवू? असं म्हणत सागरा मुक्ताच्या जवळ जात असतो. आता मात्र सावनीचा खूप जळफळाट होत असतो. तर आता सागरा मुक्ताला म्हणतो, मी स्वतःला नाही थांबवू शकत. असं म्हणत सागर मुक्ताला किस करण्यासाठी पुढे जातो. सावनी ही रागानेच तिथून निघून जाते. तर आता मुक्ता म्हणते, सागर. तर सागर आणि मुक्ता एकमेकांच्या जवळ येणार तेवढ्यातच इंद्राताई मुक्ताला आवाज देत म्हणतात, मुक्ता, ए मुक्ता. आता मात्र मुक्ता ही सागरला म्हणते, सागर सोडा, अहो कोणीतरी बघेल. परंतु सागर काही मुक्ताला सोडायला तयार नसतो. तर आता मुक्ता ही सागरला म्हणते, सागर, मला आदित्यला उठवायचं आहे, सोडा ना मला. तर आता मुक्ता ही स्वतःच बाजूला होते आणि म्हणते, तुम्ही पण ना सागर, कधीही काहीही असतं तुमचं. तर त्यानंतर सागर म्हणतो, काही हरकत नाही. आता सागर मनाशीच म्हणतो, आता तुम्ही गेलात तरी मला काहीच हरकत नाही, परंतु मी वाट बघेन, तुमच्यासाठी मी कितीही थांबायला तयार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही आदित्यला उठवण्यासाठी रूममध्ये येते. तर इकडे आदित्य बाथरूममध्ये बेडशीट धुवत असतो. तर आता मुक्ता ही रूममध्ये येते आणि पाहते तर आदित्यने बेड आवरून ठेवलेला असतो. आता मुक्ताला मात्र आश्चर्य वाटतं. आदित्यने बेड आवरून ठेवलेला पाहून मुक्ता ही विचार करत म्हणते, अरे वा, मला वाटलंही नव्हतं, परंतु मला जेवढं वाटत होतं त्यापेक्षा जास्त समजूतदार आहे आदित्य. आता सईला दाखवायला हवं की तुझा दादा किती समजूतदार आहे बघ. असं म्हणत मुक्ता ही आदित्यचं मनातूनच खूप कौतुक करत असते. मुक्ताला खूप आनंद झालेला असतो. आधीमध्ये झालेला बदल मुक्ताला खूप आवडलेला असतो. आता मुक्ता ही तिथून निघून जात असते, परंतु त्याचवेळी बाथरूममधून ब्रशचा आवाज येतो आणि म्हणूनच मुक्ता ही बाथरूमच्या दरवाजाजवळ येते आणि आदित्यला विचारते, आदित्य तू उठला आहेस का? परंतु आदित्य काहीच बोलत नाही. तर आता मुक्ता आलेली पाहून आदित्य
आदित्यला मात्र धक्काच बसतो. तर आता मुक्ताही आदित्यला विचारते, आदित्य अरे काय झालं आहे, तू ब्रश करतोयस का? तर आता आदित्य जोरातच म्हणतो, हो हो मी ब्रशच करत आहे. थोडी प्रायव्हसीसुद्धा मिळणार नाही आहे का? सतत माझ्या मागे पुढे करत राहणार आहात का? म्हणजे तुम्ही माझ्यावर ऑश ठेवत आहात का? तर मुक्ता म्हणते, नाही सोना असं काहीच नाही आहे. अरे राजा तू उठलायस का पाहण्यासाठीच मी आले होते. तर आता आदित्य म्हणू लागतो, प्लीज जा तुम्ही इथून. तर त्यानंतर मुक्ताही जात असते, परंतु आदित्य कोणते तरी कपडे धुवत आहे अशी जाणीव मुक्ताला होते. तिला त्या गोष्टीचा आवाज येतो आणि म्हणूनच मुक्ताही आदित्यला विचारते, आदित्य तू काही धुतोयस का? अरे राजा बोल ना. तर आता आदित्य मात्र घाबरून गेलेला असतो. मुक्ताही आदित्यला विचारते, आदित्य तू तुझे कपडे धुतोयस का? मात्र आदित्य काहीच बोलत नसतो. तर आदित्य म्हणू लागतो की हो माझं काम मला करू द्या. तर मुक्ता म्हणते, आदित्य बाळावर त्याची काहीच गरज नाही आहे. तर आदित्य म्हणतो, गरज आहे, नाहीतर तुम्ही पप्पाला सांगाल आणि पप्पा मला ओरडतील. तर मुक्ता म्हणते, नाही बाळा असं काहीच होणार नाही. तर आदित्य म्हणतो, मला माहीत आहे असं जर तुम्हाला करता आलं नाही तर तुम्ही आम्हाला घराबाहेर काढाल, एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता. मुक्ता म्हणते, आदित्य शांत हो, असं काही होणार नाही आणि मी तुला घराबाहेर वगैरे काढणार नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्या पप्पांनाही तुझं नाव सांगणार नाही, परंतु हे काम करायचं काही गरज नाही. तुला कपडे धुवायची काहीच गरज नाही आदित्य. परंतु आदित्य म्हणतो की नाही मला माझे कपडे धुवू द्या. तर आता मुक्ताही रागानेच आदित्यला म्हणते, आदित्य दरवाजा उघड. परंतु आदित्य म्हणतो की नाही. मुक्ता म्हणते, आदित्य दरवाजा उघड, नाहीतर दरवाजा ढकलून मला आत यावं लागेल. आणि हो तू जर माझं ऐकलंच नाहीस तर मात्र तुझ्या पप्पांना मला सांगावं लागेल. तर त्यानंतर मुक्ताही म्हणते, आदित्य मला एक सांग, तू बेडशीट का धुतोयस? आता आदित्य बेडशीट धुतोय हे मुक्ताच्या लक्षात येतं. मुक्ता म्हणते, आदित्य दरवाजा उघड. आता आदित्य मात्र घाबरून गेलेला असतो. आदित्य दरवाजा तर उघडतो, परंतु घाबरून तिथून धावतच निघून जातो. मुक्ता म्हणू लागते, असा कसा वागतोय हा, नक्की काय चाललं आहे? आता मुक्ताचं लक्ष बाथरूममध्ये जातो आणि मुक्ताचा अंदाज खरा ठरतो. मुक्ता म्हणते, परंतु मुळात हा बेडशीट का धुवत असेल? आणि म्हणूनच मुक्ता ही ती बेडशीट पाहते. जेव्हा मुक्ता त्या बेडशीटचा वास घेऊन बघते तेव्हा मुक्ताच्या लक्षात येतं की आदित्यने रात्री अंथरुणामध्ये सू केली आहे आणि म्हणूनच आदित्य घाबरून ही बेडशीट धुवत होता. हे सगळं काही मुक्ताच्या लक्षात येतं आणि मुक्ताला वाईट वाटतं. मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीची खूप चिडचिड होत असते. सावनी म्हणू लागते की समजते कोणी स्वतःला, आधी माझी मुलगी माझ्यापासून हिरावून घेतली आणि आता आदित्य सतत आदित्यच्या मागे पुढे करत असते. आधी आधी करून त्याच्या मागे पुढे फेऱ्या मारत असते आणि सागर तो तर सतत मुक्ता मुक्ता मुक्ता. काय चाललंय ना मलाच कळत नाही. या घरात इतर माणसं दिसतच नाहीत का यांना फक्त एकमेकांशिवाय कोणीही दिसत नाही. तर तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि सावनीला म्हणू लागतो, मम्मा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. परंतु सावनी खूप चिडलेली असते. सावनी म्हणू लागते, मला आता काही ऐकून घ्यायचं नाही, खरंच मला खूप राग आला आहे आणि टेन्शनही आलं आहे. तर आदित्य म्हणू लागतो, नाही मम्मा प्लीज माझं ऐकून तरी घे. तर आता सावनी म्हणते, बोल तुला काय बोलायचं आहे? तर आता आदित्य घाबरतच म्हणतो, मी काल. तर आता सावनी म्हणते, अरे बोल ना पटकन, घडाघडा बोल, काय जे काही बोलायचं आहे ते. तर आता आदित्य म्हणतो, मी काल पप्पांच्या रूममध्ये झोपलो होतो. तर सावनी आदित्यला म्हणते, मग पुढे काय झालं बोल ना. तर आदित्य घाबरतच म्हणतो, परंतु मम्मा चुकून पप्पांच्या बेडवर मी सू केली आहे. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. सावनी विचारते, काय? तर आदित्य सावनीची माफी मागत म्हणतो, मम्मा सॉरी मला माफ कर, परंतु मला कळालंच नाही की माझ्या हातून असं कसं झालं आहे. तर आता आदित्य म्हणू लागतो, परंतु मुक्ता जेव्हा मला उठवण्यासाठी आल्या होत्या तेव्हा मी झोपण्याचं नाटक केलं आणि मुक्ता तिथून निघून गेल्यानंतर मी बेडशीट धुण्यासाठी घेतली, परंतु त्या परत आल्या, परंतु त्यांना काहीच कळालं नाही. तर आता सावनी आदित्यला म्हणते, आदित्य नॉट डन, तुला असं वाटत आहे परंतु मुक्ता शातीर आहे, तिच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. आता तिला बरोबर कळणार आणि तुझी चूक तिला लक्षात येणार. परंतु आदित्य तुला मी अगोदरच सांगितलं होतं ना की कोणतीही चूक करू नकोस. आणि आता जर तिला राग आला आणि तिने आपल्याला घराबाहेर काढलं तर त्यानंतर सावनी म्हणते, हर्षने आपल्याला घराबाहेर काढलं आहे आणि यांनी घराबाहेर काढलं तर आपण कुठे जाणार आहोत? मी तुला सांगितलं ना, एकदा का मला जॉब मिळाला की आपण इथून निघून जायचं आहे, परंतु तोपर्यंत. तर आदित्य म्हणतो, परंतु मम्मा मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं आहे, मम्मा मला माफ कर, सॉरी. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो आणि सावनीला मिठी मारतो. सावनी आदित्यला जवळ घेते आणि आदित्यला म्हणते, ओके बेटा तू काळजी करू नकोस. तर त्यानंतर आदित्य सावनीला प्रॉमिस करत म्हणतो, मम्मा मी तुला प्रॉमिस करतो यापुढे अशी चूक
प्रयोग माझ्या हातून कधीही होणार नाही की ज्यामुळे तुला त्रास होईल. तर सावनी म्हणते ठीक आहे. परंतु आता सावनी मात्र घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही बेड पाहते तेव्हा मुक्ताच्या लक्षात येतं की आदित्यने खरोखरच बेडवर सू केली आहे. तेव्हा मुक्ताला आठवतं की आदित्य किती घाबरून गेला आहे आणि तो घाबरला म्हणूनच त्याने सू केली आहे. तर आता मुक्ता जेव्हा टॉवेलचा वास घेऊन पाहते तेव्हा म्हणते माझा संशय खरा ठरला. आदित्यने अंथरुणात सू केली, परंतु आदित्य एवढा ट्रेसमध्ये का असेल? तो माझ्यावर चिडला आणि जेव्हा त्याला वाटत होतं की मी सागरला सांगेन, परंतु एवढासा पोरगा कशातून जात आहे आणि केवढा मोठा विचार करत आहे. आदित्य, मी तुला कसं सांगू? मी तुझ्यावर रागवणार नाही आहे रे, मी तुला मदत करणार आहे. आधी अरे मला नको घाबरूस. तर मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. मुक्ता रडत असते आणि म्हणते आधी घाबरून गेला असेल ना, आणि म्हणूनच मुक्ता ही आदित्यला पाहण्यासाठी येत असते. तर इकडे आदित्यही खूप घाबरून गेलेला असतो. आदित्य एका कोणात बसतो आणि त्याला सगळे क्षण आठवत असतात. आपण सू केली आणि आता जर आपल्याला घराबाहेर काढलं तर हा विचार सतत त्याच्या मनात येत असतो. त्याला सावनीचं बोलणं आठवत असतं आणि तो थरथरत असतो. आदित्य एकटाच रूममध्ये असतो आणि तो म्हणू लागतो की माझ्याकडून बेडवर सू कशी काय होऊ शकते, किती बॅड आहे. परंतु हे घरच्यांना कळालं तर नसेल ना, आणि मुक्ताला जर कळालं तर ती आम्हाला घराबाहेर काढेल. परंतु नाही, आणि आता जर घराबाहेर काढलं तर आम्ही कुठे जाणार आहोत? आमच्याजवळ पैसेही नाहीत. तर आता तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि आदित्यची ती अवस्था पाहून मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. तर इकडे आदित्य देवाला म्हणू लागतो, देवा कोणालाही कळू देऊ नकोस प्लीज देवा, मला एवढी मदत कर. तर आता आदित्यची ती अवस्था पाहून मुक्ता मनाशीच म्हणते, एवढासा जीव छोट्या चुकीसाठी स्वतःला किती त्रास करून घेत आहे. बाप रे, आदित्य किती सेन्सिटिव्ह आहे. परंतु माझ्या हातात असतं तर मी आदित्यला जवळ घेऊन शांत केलं असतं, त्याला समजावलं असतं, बाळा मी तुला कधी या घराच्या बाहेर काढणार नाही किंवा तुला कुठेही पाठवणार नाही. आदित्यला मला समजवायचं आहे, परंतु मी काय करू? माझ्या हातात काहीच नाही आहे. मी जर तिथे गेले तर आदित्यला राग येईल, वाईट वाटेल. हा मुक्ता ही आदित्याचा विचार करत असते. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही सागरचा आणि आपला फोटो हातात घेते आणि सागरचा फोटो पाहत म्हणते, सागर तुमच्या मुक्ताला आता व्यक्त व्हायचं आहे. सागर माझं प्रेम मला तुम्हाला सांगायचं आहे. असं म्हणत मुक्ता ही आरशासमोरच प्रॅक्टिस करत म्हणते, आय लव्ह असं म्हणत ती मागे वळून पाहते. यू बोलणार तेवढ्यातच तिथे आदित्य येतो. आदित्य मुक्ताच्या समोर जादूची पिगी बँक घेऊन येतो आणि मुक्ताला म्हणतो, माझे पप्पा मला परत द्या. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटतं. आदित्य म्हणू लागतो, आमचं नातं तोडू नका. तेवढ्यातच नकळतपणे मुक्ताच्या हातून त्यांचा फोटो खाली पडतो. मुक्ता तिचं प्रेम सागरसमोर व्यक्त करेल का, आणि आदित्यला ती कशाप्रकारे समजावेल, आदित्यला या सगळ्या संकटातून कशाप्रकारे बाहेर काढेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.